ठीक आहे. तर आजचा आपला आहे लेक्चर नंबर 4. एस ब्लॉक एलिमेंट्स आपण पाहतोय आपण. त्याच्यामधला आजचा आपला आहे लेक्चर नंबर 4. ओके. चौथ्या लेक्चर मध्ये आज आपल्याला काय पाहायचं, त्याच्या आधी आपण काल काय काय पाहिले. ठीक आहे, बोला काल काय काय पाहिले आपण. रेड्युसिंग नेचर पाहिलं आपण, बरोबर. काय पाहिलं आपण, रेड्युसिंग नेचर पाहिलं. रेड्युसिंग नेचर कशावरती डिपेंड असतं सर्व पाहिलं आपण. 3 एन्थाल्पीज आपण विचारात घेतो, त्यानंतर आपण कंपाऊंडचं काय करतो, रेड्युसिंग नेचर ठरवत असतो, बरोबर. नेक्स्ट बोला पुढे काय पाहिलं आपण. सोल्युशन, लिक्विड अमोनियामध्ये जर सोल्युशन टाकलं तर काय होईल त्या ठिकाणी आपण पाहिलं. कलर कोणता येतो त्या ठिकाणी, ब्ल्यू. बिकॉज ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनमुळे ब्ल्यू कलर येतो, आणि आयन्स असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं तुमचं, पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी येते. ठीक आहे, आले हे पण आपण काल पाहिलेलं होतं. थर्ड, सोल्युशनला विट स्टँड केलं तसंच ठेवलं तर ब्ल्यू कलर कशामध्ये कन्वर्ट होतो तुमचा, ब्रॉन्झ मध्ये कन्वर्ट होतो, बरोबर का. आणि प्लस हायड्रोजन गॅस तुमचा रिलीज होतो. प्लस काय होतो तुमचा, हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी रिलीज होत असतो. पुढे बोला नेक्स्ट. युजेस आपण पाहिले प्रत्येकाचे, बरोबर का. सोडियमचा यूज पाहिला आपण. बॉडीमध्ये सोडियम आयन्स खूप महत्वाचे असतात. त्यानंतर पोटॅशियम सुद्धा असतात. प्लस जे पोटॅशियम आहे ते आपण कुठे पाहिलं होतं अजून, फर्टिलायझर म्हणून पोटॅशियमचा वापर होतो, बरोबर. न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये सोडियमचा पण वापर होतो त्या ठिकाणी, बरोबर. कूलंट म्हणून सुद्धा वापर केला जातो, बरोबर. ऑलरेडी आपण सगळे पाहिलेले आहेत. फोर्थ बोला, ऑक्साइड्स. ओके, ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स. आता जे ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड आहे, आपण प्रत्येकाची स्टॅबिलिटी पाहिली. ऑक्साइड पासून ज्यावेळेस हायड्रॉक्साइड बनत असतात वॉटर सोबत रिएक्शन केल्यावरती, जे लिथियम ऑक्साइड आहे त्याची रिएक्शन केली तुम्हाला लिथियम हायड्रॉक्साइड मिळतं. सोडियमचे केले तुम्ही तर तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साइड प्लस त्या ठिकाणी काय मिळतं, H2O2. आणि जर तुम्ही खाली जे आहेत सुपर ऑक्साइड K2O वगैरे असतील, किंवा खालचे जे आहेत Rb2O वगैरे वगैरे, यांची जर केली सुपर ऑक्साइडची रिएक्शन केली तुम्ही वॉटर सोबत, सुपर ऑक्साइडची रिएक्शन वॉटर सोबत केली, तुम्हाला पुढे हायड्रॉक्साइड तर मिळेल, प्लस तुम्हाला H2O2 प्लस O2 सुद्धा रिलीज झालेला दिसून येईल. ठीक आहे, हे पण आपण काल पाहिलेलं आहे. बोला नेक्स्ट पुढे. हलाइड्स पाहिले, रिएक्शन विथ हलाइड्स. हलाइड्स कसे असतात बरं सगळे, नेचर काय सगळ्यांचं, आयोनिक. सगळ्यांचं नेचर काय आहे, आयोनिक. एकटा लिथियमचे जे आयोडाइड असतात, हलाइड्स असतात, ते कसे असतात तुमचे, कोव्हॅलंट नेचर असतात, बरोबर. काय डाऊट, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नेक्स्ट पुढे बोला. सॉल्ट्स ऑफ ऑक्झो ऍसिड्स आपण पाहिलं, बरोबर. असे ऍसिड ज्यांच्यामध्ये हायड्रोजन कुठे आहे तुमच्या, ऑक्सिजनला अटॅच असतो, त्याला आपण म्हणतो ऑक्झो ऍसिड्स. ओके, इन डेप्थ आपल्याला हे सगळं केमिकल बॉन्डिंग मध्ये पुन्हा पाहायचं आहेच, ऑक्झो ऍसिड्स त्यांचे स्ट्रक्चर्स वगैरे. आता फक्त बेसिक डेफिनेशन एवढे लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑक्झो ऍसिड सगळे आपण पाहिलेले आहेत. अहो पाहिलेत का, नक्की. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बोला. एवढंच पाहिलं आपण. आणि शेवटी आपली एक ऑर्डर आली होती, आलेली होती. कोणती होती बरं ती, बोला. Li2SO4 बोला, लेस दॅन Na2 लेस दॅन K2 लेस दॅन Rb2SO4. तुम्हाला सांगितलं जी थर्मल स्टॅबिलिटीची ही ऑर्डर आहे, बरोबर. आणि ही अशी काय येते हे आपल्याला प्रश्न होता, बरोबर. ही अशीच येते ऑर्डर, कारण इथे आपण म्हणलो होतो की लॅटिस एनर्जीचा आपण कन्सेप्ट लावला होता. ओके, पण जे लॅटिस एनर्जी वाढल्यावरती वाढते कधी, साईज छोटी असल्यावर. साईज काय असल्यावर, छोटी असल्यावर. जेवढी साईज छोटी तेवढी लॅटिस एनर्जी असते. पण कोणत्या केसमध्ये, इन केस ऑफ मोनोएटॉमिक. इन केस ऑफ जर डायटॉमिक मॉलिक्यूल असेल त्यांच्या केसमध्ये असं होत नाही. ओके, डायटॉमिक मॉलिक्यूल जर असेल त्यांच्या केसमध्ये असं होत नाही. आणि हे जे मॉलिक्यूल आहे हे कधी असतात तुमचे, डायटॉमिक. म्हणून डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये लॅटिस एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग साईज. कोणत्या केसमध्ये, डायटॉमिकच्या केसमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तुमची थर्मल स्टॅबिलिटी पण काय होते तुमची, इन्क्रीज होते. म्हणून ही ऑर्डर तुमची करेक्ट आहे, ह्याच्यामध्ये काही चेंज करायची गरज. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं. नेक्स्ट पुढे आज आपल्याला काय पाहिजे, एनोमलस प्रॉपर्टीज ऑफ लिथियम. आता लिथियम जो आहे तो त्याच्या ग्रुपमधले जे बाकीचे अल्कली मेटल्स आहेत, जे काही अल्कली एलिमेंट्स आहेत, त्यांच्यापेक्षा लिथियम थोड्याशा प्रॉपर्टीज वेगळ्या दाखवतो. लिथियम काय करतो, थोड्याशा प्रॉपर्टीज वेगळ्या दाखवतो, डिफरंट दाखवतो.
आणि तो ज्या वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतो त्यांनाच म्हणतो आपण अॅनामॉलस प्रॉपर्टीज ऑफ लिथियम. आता जे अॅनामॉलस प्रॉपर्टी लिथियम त्या मोस्टली कशामुळे आहेत, तर त्याला दोन रिझन आहेत. त्याला किती रिझन्स आहेत? दोन रिझन. पहिलं म्हणजे स्मॉलर साईज ऑफ लिथियम, लिथियमची असणारी छोटी साईज बाकीच्या ग्रुपच्या मेंबरपेक्षा लिथियम वरती आहे. लिथियम वरती आहे प्लस त्याची साईज काय आहे, बाकीच्यांच्या कम्पेअर टू खूप लहान आहे. त्याच्यामुळे हे झालं पहिलं रिझन त्याचं, टू शो द अॅनामॉलस प्रॉपर्टी. थोड्याशा वेगळ्या प्रॉपर्टी दाखवू. दुसरं रिझन काय, हाय पोलरायझिंग कॅपॅसिटी. त्याची पोलरायझिंगची कॅपॅसिटी कशी आहे, हाय आहे. प्लस त्याचा अजून एक रिझन असं तुमचं रेशो कोणता, रेडियस टू चार्ज रेशो. हा सुद्धा लिथियम साठी बाकीच्यांच्या कम्पेअर टू थोडा वेगळा येतो. त्याच्यामुळे त्याला तो काय करतो, लिथियम तुमचा अॅनामॉलस प्रॉपर्टी दाखवत असतो. ठीक आहे. पोलरायझिंग पॉवर, इलेक्ट्रॉनला दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढून घ्यायची टेंडन्सी लिथियम मध्ये जास्त आहे बाकीच्यांच्या कम्पेअर टू. दॅट इज हाय पोलरायझिंग पॉवर. काय डाऊट? ओके. आणि हे सगळं असल्यामुळे काय होतं पहा, ऍज अ रिझल्ट देर इज इन्क्रीज कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ लिथियम. लिथियमचं कोव्हॅलंट कॅरेक्टरिस्टिक काय होतं, ह्याच्यामुळे वाढतं, इन्क्रीज होतं कंपाऊंड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर सोल्युबिलिटी इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आणि त्याचे कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढतं, त्याच्यामुळे तो काय आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो. कालच पाहिलं आपण एक ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, कोणता पाहिला होता बरं, पायरिडिन नावाचा पाहिला होता का? तुम्हाला सांगितलं होतं पायरिडिन मध्ये हा लिथियम काय आहे, सोल्युबल आहे. ओके. 12th ला आपल्याला बऱ्याचशा रिएक्शन, ज्या ठिकाणी आपण इस्टरिफिकेशन नावाची रिएक्शन आहे तिथे आपल्याला ऍसिड वापरायचं आहे आणि त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण पायरिडिन नावाचा बेस वापरतो. तिथे आपल्याला पायरिडिनचे ऍप्लिकेशन दिसतील. ओके. स्ट्रॉंग बेस येतो, आपल्याला त्या ठिकाणी पायरिडिनची गरज असते रिएक्शन फर्दर नेण्यासाठी, पुढे नेण्यासाठी. कळतंय? कळतंय का? एनी डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. ठीक आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो कारण त्याच्यामध्ये काय आहे, ऑर्गॅनिक कॅरेक्टर आहे थोडंसं, लाईक डिझॉल्व्स, लाईक डिझॉल्व्स, लाईक ऑलरेडी काल आपण पाहिलेलं आहे हे. नेक्स्ट पाहता, डिफरन्स बिटवीन लिथियम अँड अदर अल्कली मेटल. ओके. तुमचा लिथियम आणि त्याच्या ग्रुपमधले बाकीचे अल्कली मेटल्स यांच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे, ह्यांच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पहा, तर लिथियम इज मच हार्डर अँड हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट दॅन अदर अल्कली मेटल. बाकीच्या अल्कली मेटल पेक्षा लिथियम कसा आहे, थोडासा हार्ड आहे. ओके. कसा आहे लिथियम, हार्ड आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट कसा आहे, जास्त आहे. काय त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट, इथं बस, तू इकडे, इथे. ओके. कसं आहे त्यांचा बॉइलिंग पॉइंट, हाय आहे, जास्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट पहा, लिथियम इज लेस रिएक्टिव्ह. कसं आहे लिथियम, लेस रिएक्टिव्ह. बाकीच्यांच्या कम्पेअर टू लिथियमची रिएक्टिव्हिटी कशी आहे, कमी आहे. बाकीच्यांच्या कम्पेअर टू लिथियमची रिएक्टिव्हिटी कशी आहे, कमी आहे. परंतु त्याचं जे रेड्युसिंग एजंट असण्याची कॅपॅसिटी किंवा रेड्युसिंग एजंट कसा आहे तो, स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट. ओके. कसा आहे तो, स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट लिथियम आहे. आणि त्याचं स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग नेचर असण्याचं रिझन आपण ऑलरेडी काल पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या एन्थाल्पीज त्याच्यासाठी कारणीभूत असतात. कोणत्या कोणत्या, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. ह्या तिघांचा विचार करून आपण त्या ठिकाणी एखाद्या एलिमेंटचं काय करतो, रेड्युसिंग नेचर काढत असतो. ठीक आहे. आता पहा, ज्यावेळेस लिथियमचं कंबशन होतं, कसं, एअर मध्ये. कुठे, एअर मध्ये ज्यावेळेस लिथियमचं कंबशन होणार आहे. ठीक आहे. लिथियमचं ज्या वेळेला काय होणार आहे, एअर मध्ये कंबशन होणार आहे.
ठीक आहे. तर पहा थोडासा टेक्निकल इश्यू आला होता. Okay. आता पहा लिथियमला काय केलं आपण, कंबशन केलं. लिथियमचं काय केलं, लिथियमचं आपण कंबशन केलं. तर काय होतं पहा, इट मेनली फॉर्म्स मोनॉक्साईड. काय तयार होतं त्यापासून, मोनॉक्साईड तयार होतो. अँड नायट्राइड काय तयार होतो तुमचा, नायट्राइड तयार होतो. पहा लिथियमचं कंबशन केलं. ओके, लिथियमचं काय केलं आपण, कंबशन केले. लिथियमचं कंबशन काय तयार होतो तुमचा, लिथियम मोनॉक्साईड. लिथियम LiO Li2O Li2O. ओके, बाकीचे मात्र तुमचे ऑक्साइड्स तयार, बाकीचे ऑक्साइड्स तयार करत नाही. बाकीचे काय करतात तुमचे, पॅरॉक्साइड करतात किंवा सुपर ऑक्साइड करतात. लिथियम एकटा आहे जो काय करतो तुमचा ऑक्साइड तयार करतो. ओके, कळतंय, लिथियम काय त्यांच्यापेक्षा वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा. आणि सेम लिथियम जो आहे त्याची समजा तुम्ही नायट्रोजन सोबत रिएक्शन झाली एअर मधल्या, तर त्या ठिकाणी तयार करतो तुमचा Li3n. बाकीचे मात्र तुमचे नायट्राइड तयार करत नाही. आता 3 गोष्टी असतात. किती गोष्टी असतात सर, कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहे का, पुढे जागा नाहीये इथंच सांगा. पहा 3 गोष्टी. पहिला असतो तुमच्याकडे नायट्राइट. काय असतो तुमच्याकडे, त्यानंतर असतो तुमच्याकडे नायट्राइड. काय असतो दुसरा, नायट्राइड. आणि तिसरा काय असतो तुमच्याकडे, नायट्रेट. ओके, 3 गोष्टी. एक काय असतो तुमचा नायट्राइड आणि नायट्रेट. मागे पहा काय तयार झालं बरं, नायट्राइड. काय तयार झालं तुमचा, नायट्राइड तयार झालं. नायट्राइड DE आलाय ना. ठीक आहे, ज्या वेळेला तुमचा पहा नायट्राइड असतो त्यावेळेस नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -3. किती असते, ज्यावेळेस आपण नायट्रेट म्हणतो कारण ज्यावेळेस त्यावेळेस हा असतो NO2-. काय असतो, आणि नायट्राइट म्हणतो त्यावेळेस हा असतो NO3-. काय असतो हा, काय असतो तुमचा, काय डाऊट, फरक कळलंय नक्की. पुढे घ्या चला. पहा लिथियम क्लोराइड इज डेलिक्वेसंट अँड क्रिस्टलाइन ऍज अ हायड्रेट. कसा असतो तो, क्रिस्टलाइन आहे, क्रिस्टल टाइप मध्ये असतो. आणि डेलिक्वेसंट म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये समजा पाणी असेल, एखादी गोष्ट समजा पाण्याला काय करते, ऍब्झॉर्ब करून घेते. दॅट इज आपण त्याला म्हणतो डेलिक्वेसंट. काय म्हणतो त्याला आपण, डेलिक्वेसंट. ओके, काय म्हणू शकतो त्याला आपण, ऍब्झॉर्ब्स. बोला, ऍब्झॉर्ब्स वॉटर ऍब्झॉर्ब करतो तो ऍटमॉस्फिअर मधलं, किंवा जिथे ठेवलं तिथलं पाणी तो ओढून घेईल, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डेलिक्वेसंट. काय म्हणतो त्याला आपण, डेलिक्वेसंट. पहा 5वा पॉईंट, लिथियम नायट्रेट ATE आलाय का, लिथियम नायट्रेट. माग काय चुकलं का, ITE उलट झालं का, उलट झालं, बरोबर. इथे तुमचा आहे NO2- आणि इथे तुमचा NO3-. ठीक आहे, पहा नेक्स्ट. आता लिथियम नायट्रेट व्हेन हिटेड गिव्स लिथियम ऑक्साइड. काय मिळतो तुम्हाला, ऑलरेडी ह्या रिएक्शन काल आपले झालेले आहेत. ओके, ह्याला ज्यावेळेस तुम्ही हिट करणार आहात, पहा Li2NO3. काय करायचं याला, हिट करायचं. तुम्हाला काय मिळतो, Li2O प्लस गिव्स लिथियम ऑक्साइड. ओके, काय मिळतो तुमचा, लिथियम ऑक्साइड तुमचा तयार झालेला दिसेल. परंतु त्याच ठिकाणी तुम्ही जर काय केलं, बाकीचे अल्कली मेटल जे आहेत नायट्रेट, त्यांचं जर हिटिंग केलं किंवा डिकम्पोजिशन केलं, तुम्हाला त्यांचे नायट्राइट मिळतात. काय म्हणतात त्यांचे, म्हणजे काय होतं पहा, मेटल. ओके, मेटल याला समजा हिट केलं, MnO3 घेऊयात, M2NO3 घेऊयात. ठीक आहे, याला समजा हिट केलं तुम्ही बाकीच्या मेटल्सला, मेटल नायट्राइडला, तर तुम्हाला त्या ठिकाणी M2NO2 मिळतो. इथे मात्र तुम्हाला ऑक्साइड मिळतो लिथियमच्या केसमध्ये. बाकी कोणत्याही केसमध्ये तुम्हाला ऑक्साइड मिळणार. 6वा पॉईंट पहा, LiF and Li2O आर लेस सोल्युबल इन वॉटर. कसे असतात सोल्युबल वॉटर मध्ये, कमी. दॅट इज दे आर लेस सोल्युबल दॅन करस्पॉन्डिंग कंपाऊंड ऑफ अदर अल्कली मेटल. बाकीच्यांपेक्षा यांची सोल्युबिलिटी काय आहे पाण्यामध्ये कमी आहे, बाकीच्यांची जास्त आहे. काय डाऊट,
आव काय डाऊट? पाकिस्तानमध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे, याच्यामध्ये कमी आहे, त्याच्यामुळे. समजलंय? ठीक आहे, जायचंय पुढे. नेक्स्ट लिहायचंय का? लिहून घ्या, लिहायचं असेल तर. नाही लिहायचं? पुढे नेक्स्ट पहा, सिमिलॅरिटीज बिटवीन लिथियम अँड मॅग्नेशियम. आता लिथियम ग्रुप 2 सोबत काही, ग्रुप 2 चा जो एलिमेंट आहे कोणता, मॅग्नेशियम, त्याच्यासोबत काय दाखवतो, काही सिमिलॅरिटीज. त्यालाच आपण काय म्हणतो, डायगोनल रिलेशनशिप. काय म्हणतो त्यालाच आपण, डायगोनल रिलेशनशिप. बरोबर, ठीक आहे. बोथ लिथियम अँड मॅग्नेशियम आर लाइटर. कसे असतात? लाइटर आहेत विथ रिस्पेक्ट टू अदर एलिमेंट. ओके, बाकीच्यांपेक्षा कसे आहेत, थोडेसे ते लाइटर आहेत. कसे आहेत, थोडेसे लाइटर. म्हणजे काय, हलके. हा लाइटर नाही, ओके, कसे लाइटर. ओके, लिथियम अँड मॅग्नेशियम रिॲक्ट स्लोली विथ वॉटर. यांची रिॲक्शन कशी होते, हळूहळू होते. कशी होते यांची रिॲक्शन, पाण्यासोबत हळूहळू रिॲक्ट करतात, बाकीचे एकदम पटकन फास्ट मध्ये रिॲक्शन करत असतात. पहा, देअर ऑक्साइड अँड हायड्रॉक्साइड आर लेस सोल्युबल. कसे असतात हे, लेस. बोथ फॉर्म्स नायट्राइट. काय तयार करतात, व्हेन कंबाइन्स विथ नायट्रोजन. दोघांचा पण काय होतो, तुमचा नायट्राइट तयार झाला, तुम्हाला दिसेल. बोथ LiCl and MgCl2 आर सोल्युबल इन इथेनॉल अँड आर डेलिक्वेसंट. डेलिक्वेसंट म्हणजे काय, वॉटर काय करतात ते ऍब्झॉर्ब, आणि काय सोल्युबल इन इथेनॉल. का बरं, थोडस काय त्यांच्यामध्ये, इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे, बरोबर. का बरं, बिकॉज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. कोव्हॅलंट कॅरेक्टर असल्यामुळे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे मध्ये ते डिझॉल्व. सर कस काय ओळखायचं दिलेलं सॉल्व्हंट ऑर्गॅनिक आहे, इथेनॉल, कार्बन, हायड्रोजन. ज्याच्यामध्ये कार्बन आहे ते काय असतो, तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. बरोबर, पाहिलं ना आपण? अहो पाहिलं का, नक्की इथेनॉल मध्ये असतो का? ओके, कार्बन हायड्रोजन आहे तुमचे, म्हणजे हा काय झाला, तुमचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट झाला. आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय, तुमचं हे दोघं पण डिझॉल्व होतात, सोल्युबल होतात, डिझॉल्व सोल्युबल होतात. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? याच्यात काय डाऊट, पाहून घ्या, विचारून घ्या. नक्की चालतंय. पहा आता नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे. ओके, प्रिपरेशन. काही इंपॉर्टंट कंपाऊंडचा, इंपॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ सोडियम. पहिला कोणता दिला आपल्याला त्यांनी, पहिला कोणता दिला त्यांनी, फॉर्म्युला काय वॉशिंग सोड्याचा, Na2CO3 डॉट 10H. हे जे 10H2 आहे ना, ह्याला म्हणतो आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. काय म्हणतो त्याला आपण, ओके, Na2CO3 डॉट 10H2. Na2 डॉट 10H2. कशाचा फॉर्म्युला आहे हा, वॉशिंग सोडा. कशाचा फॉर्म्युला तुमच्या, वॉशिंग. आता वॉशिंग सोडा आहे कशासाठी वापरणार आपण, कपडे धुवायला, धुण्यामध्ये, लॉन्ड्रीमध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. का केक मध्ये टाकणार, पावडर काय, रिनचा केक. ठीक आहे. आता प्रिपरेशन पहा, नक्की वॉशिंग सोडा बनवायचा कसा. तर वॉशिंग सोडा जो बनवायचा असतो त्यालाच आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो सोडियम कार्बोनेट. काय म्हणतो त्याला आपण, आणि सॉल्वे प्रोसेस नावाची एक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस, या सॉल्वे प्रोसेसच्या मदतीने आपण त्या ठिकाणी हा जो काही तुमचा वॉशिंग सोडा आहे, जो काही तुमचा वॉशिंग सोडा आहे, तो आपण बनवत असतो. तो आपण बनवत, कोणाच्या मदतीने बनवतो, सॉल्वे प्रोसेसच्या मदतीने. कोणाच्या मदतीने बनवतो आपण, सॉल्वे प्रोसेसच्या मदतीने त्या ठिकाणी आपला वॉशिंग सोडा बनत असतो. मग सर काय सॉल्वे प्रोसेस दिसती, ह्याला काय म्हणतो आपण, सॉल्वे प्रोसेस. काय म्हणतो त्याला आपण, सॉल्वे. मग काय केलं जातं पहा, तुमचा जो अमोनिया आहे दॅट इज NH3, या अमोनियाची रिएक्शन केली जाते. कोणाची रिएक्शन केली जाते, अमोनिया इज रिएक्टेड विथ वॉटर अँड CO2. कोणासोबत केलं जातं, वॉटर आणि CO2. त्या ठिकाणी मिळतो आपल्याला NH4 twice CO3. NH4 twice CO3. ओके, अमोनियम कार्बोनेट. त्याला आपण पुन्हा वॉटर सोबत रिएक्शन करतो, त्या ठिकाणी आपल्याला मिळेल NH4HCO3. काय मिळतं आपल्याला, NH4HCO3. पुढे आपल्याला येणारच आहे. ठीक आहे. ओके, पहा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. ठीक आहे, काय मिळतं आपल्याला, अमोनियम हायड्रोजन कार्बोनेट. त्या ठिकाणी मिळालेल्या अमोनियम हायड्रोजन कार्बोनेटची रिएक्शन कोणासोबत केली आपण, पुन्हा NaCl सोबत केली. कोणासोबत केली, आपल्याला मिळाला NH4Cl आणि NaHCO3. काय मिळालाय, NaHCO3. आता हा जो NaHCO3 आहे ना, याला म्हटलं जातं सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, किंवा यालाच सोडियम बायकार्बोनेट पण म्हणतात. काय म्हणतात, किंवा अजून साध्या भाषेत जर म्हणायचं तर ह्याला बेकिंग सोडा म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच. पुढे आपल्याला हा सुद्धा बनवायचा आहे बेकिंग सोडा. तिथे काय नाही, ही रिएक्शन फक्त आपण रिव्हर्स करतो.
रिव्हर्स केली कोणती, ही वाली. ओके, रिव्हर्स करा, तुम्हाला हा भेटून जाईल, तिथे येईल आपल्याला पुढे. ठीक आहे, ओके, त्यावेळेस पाहणार थोडासा बदल आहे. ओके, पाहूयात पुढे. ठीक आहे, काय मिळतं आपल्याला, सोडियम हायड्रोजन. तर हा जो सोडियम हायड्रोजन कार्बोनेट या ठिकाणी मिळालाय, हा कसा असतो तुमचा, लेस सोल्युबल. कसा असतो हा, सोल्युबिलिटी ह्याची कशी आहे, कमी आहे. सोल्युबिलिटी कशी असते, सोल्युबिलिटी कमी असल्यामुळे तो आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये जे काही लिक्विड तयार झाले त्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह होत, म्हणजे जो आपला अमोनियम क्लोराईड तयार झाला इथे त्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह होत इझिली. त्याला आपण फिल्टर करून काय करू शकतो, वेगळं करू शकतो. फिल्टर करून घेतला आपण, हा जो NaHCO3 आहे याला फिल्टर करा, आणि फिल्टर केल्यावरती काय होतं, त्याचे आपल्याला क्रिस्टल्स भेटतात. काय म्हणतात आपल्याला, आता जे क्रिस्टल्स मिळालेत, कोणाचे मिळालेत, NaHCO3 चे. हे NaHCO3 चे जे क्रिस्टल्स आहेत याला तुम्ही काय करायचं, आता हीट करायचं. काय करायचं याला, काय करायचं तुम्ही याला हीट करायचं. ज्यावेळेस तुम्ही याला हीट कराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी Na2CO3 दॅट इज सोडियम कार्बोनेट मिळेल. काय मिळेल आपल्याला, किंवा ह्यालाच काय म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो याला आपण, वॉशिंग सोडा. काय म्हणू शकतो आपण याला, वॉशिंग सोडा. प्लस तुमचं पाणी बाहेर गेलेलं दिसेल, प्लस पाणी तुमचं बाहेर निघणार, टू गिव्ह सोडियम कार्बोनेट. काय मिळेल तुम्हाला, सोडियम कार्बोनेट तुमचं तयार झालेलं त्या ठिकाणी दिसून येईल. काय डाऊट, काय डाऊट. आता पहा, द लो सोल्युबिलिटी ऑफ सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. कसा आहे हा, लेस सोल्युबल. कसा आहे हा, आता तो लेस सोल्युबल असल्यामुळे होतं काय पहा, plays an important role as it gets as a precipitate in the reaction of sodium chloride and ammonium hydrogen carbonate. जी काही रिएक्शन होते अमोनियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे तिकडची शेवटची रिएक्शन कोणाची, NaNH4CO3 NH4CO3 प्लस NaCl. ह्याच्यातून काय मिळतंय आपल्याला, NaHCO3. याची सोल्युबिलिटी कशी आहे, लेस सोल्युबल. तीच रिएक्शन पुन्हा लिहिली आहे. लेस सोल्युबल असल्यामुळे काय होतं, आपल्याला याला सेपरेट करता येतं. काय करता येतं, आणि त्याला सेपरेट केल्यावरती त्याला हीट करा, सेपरेट करू, तुम्हाला सोडियम कार्बोनेट. जर याची सोल्युबिलिटी जास्त असते, जर याची सोल्युबिलिटी काय असते, जास्त असते, मग मात्र आपल्याला त्याला यांच्यामधून सेपरेट करता आलं नसतं. सेपरेट करता आलं नसतं. इथे बाय प्रोडक्ट आहे ना अजून एक तुमचा, त्याच्यासोबत आपल्याला याला सेपरेट करता आलं नसतं. ओके, परंतु सोल्युबिलिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याला इझिली सेपरेट करू शकतो, आणि त्याच्यापासून आपण काय मिळू शकतो, त्या ठिकाणी सोडियम कार्बोनेट ऑब्टेन करू शकतो. काय डाऊट, ओके. परंतु सर हीच प्रोसेस, आता पहा आपण कोण वापरला इथे, सोडियम. कोण वापरलाय आपण इथे, कोणासोबत रिएक्शन केली, NaCl. मग त्यावेळेस कोण आला इथे, Na आला. मग सर समजा याच्याऐवजी KCl वापरला तर असं चालत, असं चालत नाही सर. का नाही चालत, कारण रिएक्शन केल्यावरती जो तुम्हाला KHCO3 मिळेल, काय मिळेल तुमचा, याची सोल्युबिलिटी कशी आहे, हाय सोल्युबल आहे. कसे आहे हा, हायली सोल्युबल. जर हायली सोल्युबल आहे तर त्याला आपल्याला सेपरेटली काढता येईल का, जर सेपरेटली काढता येणारच नाही तर मग आपल्याला त्याला सेपरेट काढून त्याला हिट करता येईल का, सेपरेटली हिट करता येईल का, नाही. त्याच्यामुळे ही सेम प्रोसेस तुम्ही इकडे सोडियमची जी वापरली ती तुम्ही पोटॅशियमला वापरू शकत नाही. पोटॅशियम कार्बोनेट तुम्ही वापरू शकत नाही. का बरं, इट इज मोर सोल्युबल. बोला काय काय, लिथियम क्लोराईड नाही आपल्याला बनवायचा आहे वॉशिंग सोडा ना, नाही नाही चालणार, तो पण नाही. ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यामध्ये, 10H2O कसे आले, आता पहा वॉटर मॉलिक्युल जसं जसं हा कंपाऊंड तुम्ही एक्सपोज कराल वॉटरला त्यानुसार ते वॉटर मॉलिक्युल तुमचे ऍड होणार आहेत. ठीक आहे, याच्या केसमध्ये 10H2O असेल तरच त्याला आपण वॉशिंग सोडा म्हणूयात. ठीक आहे, आले, त्याला हिट करा, त्याच्यातलं पाणी सगळं बाहेर निघून जाईल. ठीक आहे, अजून हिटिंग केलं, वॉटर इथं पाहा ना, आपण त्याला हिट केलं, वॉटर सगळं बाहेर निघून जाईल. ठीक आहे, आले मागे थांबा, इथं नाही, कुठे गेलं, हा इथे हिटिंग केलं, पाणी सगळं बाहेर. इथे वॉटर मॉलिक्युल असणार आहेत. ओके, नाही असं नाही, इथे आपण पूर्ण वॉटर मॉलिक्युल बाहेर काढल्याचं दाखवतो. ठीक आहे, काय डाऊट, अहो काय डाऊट, हा सुद्धा कसा असेल तुमचा, डेलिक्वेसेंट असणार आहे. पुढे पहा प्रॉपर्टीज. सोडियम कार्बोनेट इज अ व्हाईट इन कलर. कसा आहे तो, पांढऱ्या कलरचा असतो. अँड ऑल्सो नोन ॲज वॉशिंग सोडा. त्यालाच काय म्हणतो आपण, वॉशिंग सोडा. इट इज सोल्युबल इन
वॉटर. पाण्यामध्ये सोल्युबल, जर पाण्यामध्ये सोल्युबल नसेल तर कपडे धुता आली असती का? नाही. तुम्ही पावडर टाकले पण ती मिक्सच होत नाही. ठीक आहे. पाण्यामध्ये कसा आहे हा सोल्युबल आहे. पहा अबाउट 373 केल्विन कितीला? इट बिकम्स कम्प्लिटली अनहायड्रस. कम्प्लिटली काय होतो? अनहायड्रस म्हणजे काय? नो वॉटर. कम्प्लीट त्याच्यातलं पाणी काय होतं सगळं बाहेर निघून जातं. अँड चेंजेस टू व्हाईट पावडर नोन ॲज सोडा ॲश. कशामध्ये होतो तो? सोडा ॲश. इथे अबाउट नाही अबाव आहे. ओके. म्हणजे काय पहा, तुमचा जो Na2CO3 आहे, Na2 त्याला तुम्ही हीट केलं. काय केलं तर त्याला तुम्ही ऍट 373 केल्विन कशावरती केलं? .10H2. याला तुम्ही काय केलं? हीट केलं. काय केलं तुम्ही याला? हीट केलं. किती टेम्परेचरला? 373 केल्विन पर्यंत त्याला हीट करा. तुम्हाला त्या ठिकाणी Na2CO3.H2 प्लस 9H2 तुमचं पाणी बाहेर निघालेलं दिसेल. पण जसं तुम्ही टेम्परेचर वाढवता, टेम्परेचर काय करता तुम्ही? म्हणजे Na2CO3.10H2 जो आहे म्हणजे वॉशिंग सोडा, याला जर तुम्ही हीट केलं कसं? अबाव 373 केल्विन. कितीच्या वरती? 373 केल्विनच्या वरती जर तुम्ही त्याला हीट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मिळतो Na2CO3. म्हणजे याला म्हणतो कम्प्लिटली अनहायड्रस. काय म्हणतो ह्याला आपण? अनहायड्रस वॉशिंग सोडा. कळतंय? आणि हा जो आहे यालाच, जो काय अनहायड्रस आहे यालाच काय म्हणतो आपण? सोडा ऍश. काय म्हणतो त्याला आपण? सोडा ऍश. काय म्हणतो ह्यालाच आपण? सोडा ऍश. काय डाऊट? सोडा ऍशचा फॉर्म्युला लिहून घ्या. सोडा ऍश आणि वॉशिंग सोडा दोघांचा पण फॉर्म्युला लिहून घ्यायचा पटकन. झाले? ठीक आहे. आता पहा, ऑन हिटिंग इट लुजेस वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन टू फॉर्म मोनोहायड्रेट. झालाय का मोनोहायड्रेट? पहा एकच वॉटर मॉलिक्यूल मोनोहायड्रेट, एक वॉटर मॉलिक्यूल. ओके. हिट केलं 373 पर्यंत, त्याच्यावरती गेलात तर सोडा ऍश, त्याच्यावर गेलं तर काय होतं तुमचा? सोडा ऍश तयार होतो. संपला विषय. काय डाऊट? काय डाऊट? 100% जायचंय पुढे. ठीक आहे. पहा नेक्स्ट. तर प्रॉपर्टीज पहा, तेच दिले जे मागे इकडे दिलं ना आपण. इथे खाली रिॲक्शन दिल्या पाहिजे दोन्ही पण, ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. त्यामध्ये हा जो आहे याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला? सोडा ऍश. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? जायचंय पुढे? जायचंय पुढे. ठीक आहे. पहा काय डबल लिहायची गरज? पुढे पहा युजेस. आता सगळ्यात मोठा यूज काय? लॉन्ड्री. कशामध्ये वापरतो आपण? लॉन्ड्री. इट इज यूज इन वॉशिंग वॉटर सॉफ्टनिंग. वॉटर सॉफ्टनिंग कळतं? आपलं जे रेग्युलर वॉटर असतं ते कसं असतं? हार्ड वॉटर असतं. ओके. हार्ड वॉटर असतं. हार्ड वॉटर मध्ये तुम्ही जर कपडे धुतले तर ती लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात. सॉफ्ट वॉटर मध्ये धुतली तर त्या ठिकाणी लाईफ स्पॅन कपड्यांचा वाढेल. त्यामुळे ज्यावेळेस आपण कपडे धुतो त्यावेळेस पावडर का टाकतो? कारण त्यांनी काय होतं? वॉटरचं सॉफ्टनिंग होतं. वॉटरचं काय होतं? सॉफ्ट. जे हार्श त्याच्यामध्ये सॉल्ट्स असतात किंवा मग मॅग्नेशियम असतात, कॅल्शियम असतात, हे हार्ड सॉल्ट हे काय होतात? खाली सेटल डाऊन होतात ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये पावडर टाकता. ठीक आहे. आलं लक्षात? ओके. दॅट इज वॉटर सॉफ्टनिंग, लॉन्ड्री अँड क्लिनिंग. ओके. स्वच्छतेमध्ये पण वॉशिंग सोडाचा वापर होतो. नेक्स्ट इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास. ग्लासचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, सोप असेल, बोरॅक्स अँड कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा काय असतं? कॉस्टिक सोडा NaOH. सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतो आपण? कॉस्टिक सोडा. लिहून घ्या वाटलंच तर. सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतो आपण? कॉस्टिक सोडा. आता पहा, समजा असं झालं बोर्डचा पेपर आहे आपला. ओके. त्यांनी आपल्याला यूज विचारला. काय विचारला? एखादा केमिकल दिला आणि केमिकलचा यूज विचारला. केमिकल दिला आणि तुम्हाला यूज येत असू नसू केमिकलचा एक यूज कंपल्सरी फिक्स असतो. केमिकलचा एक यूज कंपल्सरी फिक्स असतो. काय? इट इज यूज ॲज इम्पॉर्टंट लॅबोरेटरी एजंट. ओके. किंवा लॅबोरेटरी रिएजंट म्हणून त्याचा वापर होतो. जे केमिकल आहे ते लॅबमध्ये वापरतोच ना. म्हणजे एक यूज काय झाला? फिक्स झाला. कोणता? इट इज यूज ॲज लॅबोरेटरी रिएजंट. अर्धा मार्क फिक्स. काय डाऊट? काय डाऊट? बोर्ड्स मध्ये कळाले?
कोणताही केमिकल येऊ, 12thला जरी तुम्हाला बोर्ड्सला विचारलं गिव्ह युजेस, एक यूज कंपल्सरी लिहायचं. काय? इट इज यूज ॲज लॅबोरेटरी रिएक्ट. विचारले कोणाचं केमिकल दिलंय का ते पाहायचं. ओके, नाही वेगळंच काहीतरी दिलेलं असं तुम्ही हेच लिहायचे. बायोमध्ये विचारायचे याचा यूज सांगा, तुम्ही लिहायचे लॅबोरेटरी असं करायचं. ठीक आहे, केमिस्ट्रीच्या बाबत सांगतो. ठीक आहे. यूज इन पेपर, पेंट्स अँड टेक्सटाईल इंडस्ट्री, तिथे सुद्धा आपल्याला सोडियम सोडियम कार्बोनेट किंवा त्यालाच आपण वॉशिंग सोडा म्हणतो, त्याचा वापर आपण करत असतो. काय डाऊट युजेस मध्ये नवीन काय सांगायचंय नक्की? ठीक आहे, चालेल, घ्या. चल नेक्स्ट पुढे. आता पहा सोडियम क्लोराईड. नेक्स्ट काय आपल्याकडे? आता सोडियम क्लोराईड म्हणजे काय? आपलं सॉल्ट. सॉल्ट आपल्याला कुठून मिळतंय? पाण्यातून. काय करतो आपण? सी वॉटर घेतो, त्यातले इव्हॅपोरेशन करतो. काय करतो? त्याच्यातलं आपण इव्हॅपोरेशन करतो. इव्हॅपोरेशन केलं, पाणी सगळं उडून जातं खाली. काय राहतं आपलं? मीठ राहते, त्यालाच आपण NaCl म्हणतो. त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. ओके, आयोडाइज केलं जातं आणि नंतर ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. टाटा नमक देश का नमक. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, हो. आता पहा, द मोस्ट अबंडंट सोर्स ऑफ सोडियम क्लोराईड इज, कोणी सांगन, बारीक पोरं पण सांगतील. सांग रे, काय अबंडंट सोर्स? सी वॉटर. काय? संपला विषय. बघा, बारीक पोरांना पण येते. ओके, सी वॉटर. ओके, विच कंटेन्स अबाउट 2.5% बाय मास ऑफ सॉल्ट. 2.5% काय? त्याच्यामध्ये फक्त सॉल्ट आहे, अख्ख्या वेटच्या 2.5% एवढं. नेक्स्ट पहा, समजा आता मला लॅब मध्ये पाहिजे नाही, काय करायचं मला आता? लॅब मध्ये. पहा, द क्रूड सोडियम क्लोराईड, जे काय डायरेक्टली ऑप्टेंड होतं, म्हणजे ओके प्युरिफाईड न केलेलं, त्याला म्हणतो आपण क्रूड सोडियम. याच्यामध्ये बाकीच्या इम्प्युरिटीज पण असतात. काय असतात याच्यामध्ये? बाकीच्या इम्प्युरिटीज सुद्धा प्रेझेंट असतात. ओके, जनरली ऑप्टेंड बाय क्रिस्टलायझेशन ऑफ ब्राईन सोल्युशन. कशाचं क्रिस्टलायझेशन करतो आपण? ब्राईन सोल्युशन म्हणजे काय? सोपं आहे खूप. NaCl कशामध्ये? इन वॉटर. Na आणि Cl नाही, NaCl इन वॉटर. पाण्यामध्ये टाकलं ते झालं आपलं ब्राईन सोल्युशन. पनीर बनवतात माहिती तुम्हाला? पनीर बनवल्यानंतर पनीरला थोड्या वेळासाठी ब्राईन सोल्युशन मध्ये डीप करून ठेवलं जातं. कारण पनीर बनवताना आपण त्या ठिकाणी सिट्रिक ऍसिडचा वापर करतो. काय वापरतो आपण? सिट्रिक ऍसिड किंवा दुसरा कोणताही ऍसिड त्या ठिकाणी युज केलं जातं, कारण दूध फाडायचं असतं. दूध फाटतं म्हणजे त्याच्यापासून पनीर बनतं, माहितीये? साध्या भाषेत सांगतोय. ठीक आहे, दूध फाटलं, दूध खराब करायचं आणि मग पनीर बनवायचं, असं असतं. पनीर बनवायची प्रोसेस माहित असेल. मग ते दूध सुरुवातीला खराब करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ऍसिड वापरतो कोणतं तरी. ते ऍसिड सगळं निघून जावं त्यासाठी पनीरला काय करतात? बनल्यानंतर ब्राईन सोल्युशन मध्ये डीप करतात, म्हणजे एक प्रकारे मिठाच्या पाण्यात ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं? सगळं जे काय ऍसिड वापरलं होतं ते सगळं निघून जातं. ओके, दॅट इज ब्राईन सोल्युशन. ओके, कंटेंट्स इम्प्युरिटीज सच ॲज सोडियम सल्फेट. आता वेगवेगळ्या इम्प्युरिटीज दिल्यात. कोणत्या कोणत्या आहेत? सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट Na2SO4. कॅल्शियम क्लोराईड CaCl2. कॅल्शियम क्लोराईड असो किंवा कॅल्शियम CaSO4. काय? CaSO4. अँड मॅग्नेशियम क्लोराईड MgCl. ह्या बाकीच्या इम्प्युरिटीज सुद्धा आपल्या सॉल्ट मध्ये प्रेझेंट असतात. या इम्प्युरिटीज सुद्धा सॉल्ट मध्ये आपल्या प्रेझेंट. मग आपल्याला इम्प्युरिटीजची गरज आहे का? आपल्याला इम्प्युरिटीज फ्री सॉल्ट पाहिजे. इम्प्युरिटीज पासून फ्री, रिकाम आहे ना. इम्प्युरिटीजच्या व्यतिरिक्त जे सॉल्ट आहे, प्युअर सॉल्ट आपल्याला पाहिजे. मग पहा आता काय करतो आपण? जे मॅग्नेशियम क्लोराईड आहेत किंवा कॅल्शियम क्लोराईड किंवा बाकीच्या इम्प्युरिटीज, ह्या सगळ्या कशा आहेत? डेलिक्वेसेंट. कशा आहेत त्या? आता म्हणून ते आपल्याला नको आहे. समजा पाण्यामध्ये ह्या इम्प्युरिटीज आपण तशाच ठेवल्या तर काय होईल? आपलं मीठ काय करेल? सगळं ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवले की काय करेल? सगळं पाणी ऍब्झॉर्ब करेल. पाणी ऍब्झॉर्ब केलं काय होणार? ते खराब होणार. काय होणार? ते खराब. म्हणून ह्या इम्प्युरिटीज काढून टाकणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट टास्क असतं. मग कसं काढतो आपण? तर पहा, द क्रूड सॉल्ट आहे, इट इज डिझॉल्व इन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, काय करतो आपण? त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व करतो अँड फिल्टर टू रिमूव्ह द इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या सगळ्या आपण काय करतो? काढून घेतो. ओके, काढून घेतलं काय केलं पहा, द सोल्युशन इज देन 10 आले इथं, देन ट्रीटेड विथ हायड्रोजन क्लोराईड गॅस, किंवा आपण कशासोबत ट्रीटमेंट करतो त्याची? HCl. कशासोबत करतो?
HCl सोबत ट्रीटमेंट केली, क्रिस्टल्स ऑफ सोडियम क्लोराईड धस गेट सेपरेट आउट. ओके, तुमचं जे इम्प्युरिटीज आहे ज्याला आपण म्हणूयात की क्रूड सोडियम क्लोराईड, क्रूड सोडियम क्लोराईड, याच्यामध्ये काय आहेत, इम्प्युरिटीज पण आहेत. काय त्याच्यामध्ये, याला कशासोबत ट्रीट केलं आपण, HCl सोबत ट्रीट करा, तुम्हाला प्युअर NaCl त्या ठिकाणी ऑप्टेंड होईल. काय ऑप्टेंड होईल तुम्हाला, प्युअर NaCl तुमचं ऑप्टेंड होणार आहे, ज्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, अबाउट 1081. ओके, 1081 एवढा केल्विन इतका काय त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. कोणाचा, कोणाचा, सोडियम क्लोराईडचा, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, NaCl. काय म्हणतो त्याला आपण, लिहून घ्या, लिहून घ्यायचं असेल तर सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. लिहायचं कोणाला, लिहायचं असेल तर लिहा. ओ हुशार आहेस तुम्ही, बारीक पोरा, लिहून घे, विसरशील तू. सोडियम क्लोराईड म्हणजे काय, NaCl. नेक्स्ट काय आपल्याकडे, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडलाच काय म्हणतो आपण, पाहिलं मगाशी. ठीक आहे, फॉर्म्युला Na, नक्की का, NaOH म्हणजेच काय असतो तुमचा, कॉस्टिक सोडा. NaOH म्हणजेच काय असतो तुमचा, कॉस्टिक सोडा. म्हणायचं नाही कपडे धुवायला वापरतो, NaCl नी कपडे नका धु, सॉरी NaOH नी कपडे धु. ठीक आहे, पहा, इट इज प्रिपेअर्ड कमर्शियली बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ सोडियम क्लोराईड. कोणाचं इलेक्ट्रोलायसिस करतो आपण, आणि ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण, कास्नर क्लेरनर सेल. ओके, याच्यामध्ये आपण त्याचं इलेक्ट्रोलायसिस करत असतो. इलेक्ट्रोलायसिस काय असतं, काय असतं इलेक्ट्रोलायसिस, पाहिले आपण. काय करतो आपण, ओके, याच्यामध्ये काय करतो आपण, दोन इलेक्ट्रॉड त्या ठिकाणी इन्सर्ट करतो. इनड इलेक्ट्रॉड असतील, किंवा एक काय असणार याच्यातला तुमचा, मी म्हणतो समजा हा एनोड आहे, काय हा माझा, हा काय आहे माझा, हा काय आहे माझा कॅथोड, काय हा माझा, थांबा जरा, लय वरती झाला का, लय वरती झाला, पहा. ओके, याच्यामध्ये मी काय टाकलं, एक दोन इलेक्ट्रॉड टाकले. काय केले मी ह्याच्यामध्ये, दोन इलेक्ट्रॉड. एकाला काय म्हटलोय मी, दुसऱ्याला काय, आता पहा, दुसऱ्याला काय म्हटलोय मी, कॅथोड. या दोन्ही इलेक्ट्रॉडला मी काय केलं, कनेक्ट केलं मधी, कशाला, बॅटरीला. कशाला कनेक्ट केलं मी, बॅटरीला कनेक्ट केलं. एनोड वरती चार्ज, कॅथोड वरती चार्ज निगेटिव्ह असणार. ओके, एनोड वरती काय होत असतं बरं, ऑक्सिडेशन. एनोड वरती काय होतं, आता ऑक्सिडेशन होतं, याचा अर्थ गेन ऑफ इलेक्ट्रॉन का लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय होणार इथे, काय होणार, लॉस ऑफ. कॅथोड वरती काय होत असतं तुमचं, कॅथोड वरती काय होतं, आणि रिडक्शन म्हणजे काय असतं, काय असतं तुमचं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ, अहो गेन ऑफ, गेन ऑफ. काय डाऊट, अहो काय डाऊट, 100% जायचंय पुढे. ठीक आहे, आता पहा, कोणाचं इलेक्ट्रोलायसिस करतो आपण, सोडियम क्लोराईड. कोणाचं करतो, ब्राईन सोल्युशन इज इलेक्ट्रोलाइज्ड. ब्राईन सोल्युशन काय करतो आपण, इलेक्ट्रोलाइज युझिंग मर्क्युरी कॅथोड. आपला जो कॅथोड आहे तो कशाचा बनलाय, कॅथोड कशाचा बनलेला आहे आपला, मर्क्युरी म्हणजे, आणि तुमचा जो एनोड आहे तो कशाचा बनलाय, कार्बन. कशाचा बनलेला आहे, अहो कशाचा बनलाय, कार्बनचा बनलाय. कशाचा बनलाय, आता पहा, एनोड वरती काय होतं बरं, बोला, एनोड वरती काय होतं, ऑक्सिडेशन. एनोड वरती काय होतं, सोल्युशन आहे तुमचं NaCl चं. सोल्युशन कशाचं आहे तुमचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार, Na+ आणि ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास कराल, बॅटरीचं सर्किट तुम्ही ऑन चालू कराल, ओके, करंट पास होईल. तुमचा जो एनोड आहे ना, जो तुमचा एनोड आहे, त्या एनोड वरती काय होणार आहे तुमचं, ऑक्सिडेशन. एनोड वरती काय होणार आहे, सोल्युशन मधले तुमचे जे Cl आहेत, Cl- ते काय करतील, त्या ठिकाणी एनोड वरती येतील. दे विल गेट कन्वर्टेड इनटू Cl प्लस इलेक्ट्रॉन बाहेर टाकतील. ओके, कळतंय का, नक्की. तयार काय होईल तुमचा, हाफ Cl2. हाफ Cl2 म्हणजेच काय,
2 ला 2 गेला, 1 Cl. कळतंय का? वेगळं लिहू, थोडस वेगळं लिहू चला समजण्यासाठी. आपण असं म्हणूयात की 2 क्लोरीन आले, काय आले आपले 2Cl मायनस, ऍनोड वरती येऊन त्यांनी तयार केला Cl2 प्लस 2E मायनस प्लस. आता पहा, हा इलेक्ट्रोड कशाचा आहे बरं तुमच्या? मर्क्युरीचा. कशाचा आहे? होतंय काय पहा, तुमचा जो सोडियम आहे तो कॅथोडला जातोय Na प्लस. 2 इलेक्ट्रॉन जे तुमच्या इथे ऍनोड वरती रिलीज झालेत त्या ह्या वायर थ्रू काय होतात ते कॅथोड वरती येतात. कुठे येतात ते तुमच्या कॅथोड वरती. कॅथोड वरती आल्यावर तो कॅथोड होतो निगेटिव्ह. कॅथोड कसा आहे? आणि हे सोडियम जे आहेत ते येऊन त्या कॅथोड वरती सेटल होतात. कसं? 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून, 2 इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी 2Cl. आणि कन्वर्ट कशामध्ये होतात ते Na. आणि तुमचा रॉड कशाचा आहे? मर्क्युरीचा. कशाचा आहे? आणि जर मर्क्युरी सोबत एखादा मेटल अटॅच असेल त्याला म्हणतो आपण अमॅलगम. काय म्हणतो त्याला आपण? आणि तयार होतो तुमचा सोडियम अमॅलगम. काय तयार होतो तुमचा? काय तयार होतो तुमचा? याच्यात काय डाऊट? हे कळलंय का? 100% Cl काय करतो? इलेक्ट्रॉन सोडतोय. ते इलेक्ट्रॉन तुमचे वायर थ्रू ऍनोड वरनं कुठे येतात ते कॅथोडला येतात. ते कुठे येतात ते मॅडम? कॅथोडला. झोपताय काय? जांभळी नका देऊ. ठीक आहे, कुठे येतात ते कॅथोडला. 2 इलेक्ट्रॉन कोण एक्सेप्ट करते? तुमचा सोडियम. आणि कशात कन्वर्ट होतोय तुमचा सोडियम अमॅलगम? कशात कन्वर्ट होतोय? झोपू नको, फोटो काढायचा याच्यानंतर पोस्ट करायचे आपल्याला. ओके, काय तयार होतो तुमचा सोडियम अमॅलगम. काय तयार होतो तुमचा सोडियम अमॅलगम तुमचा तयार झालेला आपल्याला दिसेल. आता जो सोडियम अमॅलगम तयार होतोय, जो काय तयार होतो तुमचा, आज काय बघते सोडियम अमॅलगम, याला ज्यावेळेस आपण हिट करूयात, काय करूयात ह्याला, काय करूयात आपण त्याला, त्यावेळेला आपल्याला Na तयार झालेला दिसेल. काय तयार होईल तुमचा Na. आणि ओव्हरऑल रिॲक्शन जर तुम्ही पाहिली, ओव्हरऑल रिॲक्शन जर पाहिली या ठिकाणी, ठीक आहे, हे सगळं जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी अमॅलगम प्लस इथे जे आहेत ऍनोड, वॉटर पण घेतलं ना तुम्ही, इथे दुसरी एक रिॲक्शन होईल पहा. H2O जे आहे तुमचं, एकच मिनिट थांबा. ओके, H2O जे आहे तुमचं, H2O चं जर काय झालं त्या ठिकाणी ऍनोड आहे. ऍनोड म्हणजे काय होणार? ऑक्सिडेशन. ओके, H2O चं जर ऑक्सिडेशन झालं त्या ठिकाणी तुमचा प्रोड्यूस होतो O2 प्लस OH मायनस. काय तयार होतो? O2 प्लस OH मायनस. बॅलन्स करा, 2 4 झाले का? नाही झाले, थांब एकच मिनिट. थांबा, पहा, जो H2O आहे तुमचा त्याचं समजा तुम्ही केलं ऑक्सिडेशन. काय तयार केलं? काय केलं तुम्ही त्याचं? O2 प्लस 2E मायनस इलेक्ट्रॉन तुमचे बाहेर निघालेले दिसतील, पण या ठिकाणी रिडक्शन पोटेन्शियल क्लोरीनचं जास्त म्हणून त्या ठिकाणी क्लोरीनची रिॲक्शन होते. सॉरी, H2O चे जास्त म्हणून त्या ठिकाणी H2O ची रिॲक्शन होते. ही होत नाही. आणि खाली ही होते. H2O चं जरी रिडक्शन केलं तुम्हाला H2 बाहेर निघेल. H2O चं पहा, जर तुम्ही रिडक्शन केलं त्या ठिकाणी प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस H2 प्लस OH मायनस तयार होईल. H2 प्लस OH मायनस तयार झालेला तुम्हाला दिसेल. आता तयार झालेला OH मायनस तयार झालेला आणि Na हा जो तयार झालाय कंबाईन होऊन तुमचा तयार होईल NaOH. काय तयार होईल तुमचं फायनल रिझल्ट मध्ये? फायनली काय तयार होईल तुमचं? आणि हा जो NaOH आहे यालाच काय म्हणतो आपण? काय म्हणतो यालाच आपण? काय म्हणतो याला आपण? कॉस्टिक सोडा. काय डाऊट? हे तुमचं झालं इलेक्ट्रोलायसिस. कळतंय का? जायचंय पुढे? ठीक आहे, पुढे पहा. आता प्रॉपर्टीज पहा सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड इज अ व्हाईट ट्रान्सलुसंट अँड सॉलिड. ट्रान्सलुसंट म्हणजे त्याच्यातून कम्प्लिटली आपल्याला ट्रान्सफर दिसत नाही. आपल्या काचा, त्या काचा कशा आहेत? ट्रान्सलुसंट आहेत. मागच्या कम्प्लिटली बाहेरचं दिसतंय का? नाही. कम्प्लीट बाहेरचं दिसत असेल तर आपण त्यांना म्हणणार
ट्रान्सपरंट, आणि नसल दिसत तर काय म्हणणार आपण त्याला, ट्रान्सलुसंट. ओके. क्रिस्टल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड आर डेलिक्वेसंट. कसे असतात, म्हणजे ऍब्सॉर्ब्स वॉटर. ठीक आहे, काय डाऊट. पुढे पहा, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ऍट अ सरफेस. समजा एखादं सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ठेवलंय, त्याच्यात जे सरफेसचे मॉलिक्युल आहेत ते काय होतं पहा, रिॲक्ट विथ CO2 इन द ऍटमॉस्फिअर. काय होतात ते, CO2 सोबत रिॲक्ट होतात आणि काय फॉर्म करतात, Na2. काय तयार करतात, Na2 NaOH. CO2 सोबत रिॲक्शन होते आणि काय तयार होतं तुमचं, Na2CO3. Na2CO3 म्हणजे काय, सोडियम कार्बोनेट किंवा साध्या भाषेत वॉशिंग सोडा. मेल्टिंग पॉइंट किती त्याचा, 591. कळलंय का, याच्यात काय डाऊट, नक्की का, ठीक, चालतंय. नेक्स्ट पुढे पहा, युजेस पहा. इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप. काय बनवण्यासाठी वापरतो आपण, पेपर अँड अदर केमिकल. एक यूज कंपल्सरी फिक्स, कोणता, ऍज अ लॅबोरेटरी रिएजंट. अर्धा मार्क मिळाला. प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साइड, हे पाहिले का तुम्ही, प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साइड. बॉक्साइड कशाचा ओर आहे, ऍल्युमिनियमचा. ऍल्युमिनियम बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी कॉस्टिक सोडा NaOH चा वापर त्या ठिकाणी केला होता इलेक्ट्रोलायसिस मध्ये, सगळ्यात शेवटमध्ये 3 स्टेप मध्ये. पेट्रोल रिफायनिंग करण्यासाठी. ओके, पेट्रोल प्युअर फॉर्म मध्ये ऑब्टेन करण्यासाठी, डिझेल वगैरे सगळे सेपरेट करण्यासाठी. प्रिपरेशन ऑफ प्युअर फॅट्स अँड सॉल्ट्स. ओके, यांच्या बनवण्यासाठी पण कोण, फॅट्स अँड ऑइल, सॉरी सॉल्ट्स नाही, हे पण बनवण्यासाठी आपण काय वापरतो त्या ठिकाणी, कॉस्टिक सोडाचा वापर केला जातो. नेक्स्ट काय आपल्याकडे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. फॉर्म्युला काय याचा, NaH. त्यालाच काय म्हणतो आपण, बेकिंग सोडा. काय म्हणतो त्यालाच आपण. आता पहा, हा बेकिंग सोडा का वापरतात, बेकिंग सोडा का वापरतात. जो बेकिंग सोडा आहे ना, फॉर एक्झाम्पल आपल्याला पावमध्ये समजा बेकिंग सोडा टाकला, काय केलं आपण, बेकिंग सोडा. ज्यावेळेस तो बेकिंग सोडा त्याच्यामध्ये टाकला जातो, ओके, आणि त्याला हीट केलं जातं. काय करतं त्याला आपण, हीट केल्यावरती काय होतं, हा जो बेकिंग सोडा आहे याच्यामधून CO2 गॅस रिलीज होतो. काय होतो तुमचा, आणि CO2 गॅसला त्या सबस्टन्स मधून, फॉर एक्झाम्पल पाव आहे त्याच्यामध्ये आपला बेकिंग सोडा आहे, त्या CO2 ला काय करायचं, त्या पावाच्या बाहेर यायचं. काय करायचं त्याला, बाहेर यायचं. आता बाहेर ज्या वेळेस तो येणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, तो होल करून बाहेर येईल, आणि त्याचे होल होतात त्याच्यामुळे तो पाव जो आहे, ती लादी जी आहे आपली पावाची, ती काय होते, फुगते. कळतंय, पोर्स निर्माण झाल्यामुळे काय होते, ती पावाची लादी आपली प्लफीनेस येतो त्याला, काय होतं त्याला, एक प्लफीनेस. कळतंय, कळलंय का. ओके, CO2 सगळा बाहेर निघून जातो आणि ती पावाची लादी होते आपली प्लफी होते. कळतंय, कळतंय, यूज कळलाय. ओके, सेम केक मध्ये पण आपण याचा वापर करतो, बरोबर. केक मध्ये पण खालच्या पोर्शन मध्ये असतात ना, क्रीम सोडली तर काय असतो, सगळा प्लफीनेस असतो ना, थोडस स्पंज टाइप मध्ये येतं ना, येतं का, आणि पोर्स असतात ना त्याच्यामध्ये, कम्प्लिटली फील असतो. पोर्स कशामुळे येतात, सगळा CO2 त्याच्यातून काय झालेला आहे, बाहेर झाला. कशामुळे, तो CO2 कशातला आहे, बेकिंग सोडा. समजलंय. ओके, काय डाऊट. इट इज ऑल्सो नोन एज बेकिंग सोडा बिकॉज इट डिकम्पोजेस ऑन हिटिंग. काय होतं त्याचं, डिकम्पोज टू जनरेट बबल्स ऑफ CO2. काय जनरेट करतो तो, CO2 जनरेट करतो, जो काय होता आपल्या फूडमधून म्हणजे पावामधून किंवा केक मधून बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी पोर्स निर्माण होतात, त्याच्यामुळे त्याला येतो एक प्लफीनेस. इट इज मेड बाय सॅच्युरेशन ऑफ सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट विथ कार्बन. कसा बनवला जातो त्यांनी सांगितले. पहा काय करतो आपण त्या ठिकाणी, सोडियम कार्बोनेट Na2CO3 त्याची रिएक्शन करा कोणासोबत, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, इन प्रेझेन्स ऑफ वाजला का, इन प्रेझेन्स ऑफ H2O. काय मिळतो आपल्याला, NaHCO3 त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. ओके, उलटी रिएक्शन झाली फक्त. ठीक आहे, आता पहा यूज काय, इट इज युज ऍज माइल्ड अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक कळतं, ओके, माइल्ड अँटीसेप्टिक म्हणून पण याचा वापर केला जातो फॉर स्किन इन्फेक्शन्स अँड ऑल्सो इन फायर एक्सटिंग्विशर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय म्हणून वापरतो आपण त्याला, ऍज अ फायर एक्सटिंग्विशर. आता हा जो यूज आहे फायर एक्सटिंग्विशर, तुम्ही 9वीला पण शिकला आहात, अहो शिकलाय का, नक्की का, 100%. ओके, ऍज अ फायर एक्सटिंग्विशर म्हणून पण याचा वापर केला जातो.
JEE ला सरळ सरळ प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. कोण वापरतो फायर एक्सटिंग्विशर मध्ये? आपण बेकिंग सोडा. काय वापरतो आपण? बेकिंग सोडा ॲज अ फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरलेला आहे. काय डाऊट? नक्की का? 100%? ठीक, चालतंय. कसा वापरला जातो? कंटेनर असतो त्याच्यामध्ये, बेकिंग सोडा स्टोअर असतो. ज्यावेळेस तुम्ही नॉब दाबता तो खाली असलेल्या CO2 सोबत रिॲक्ट करतो, त्याच्यामुळे सगळा जो काही काय म्हणतो आपण स्मोक आहे किंवा स्मॉग आहे तो सगळा बाहेर येतो त्याच्यामुळे. आणि फायर कशामुळे लागते? मोस्टली ऑक्सिजन मिळाल्यावर. आता CO2 आलाय तिथे, तो काय करतो? त्या ऑक्सिजनला सप्रेस करतो आणि जी फायर झालेली किंवा जी आग लागली ती काय करतो? विझवण्याचं काम CO2 जो बाहेर येतो तो करत असतो. कळते? याला हिट केल्यावरती काय होतं? CO2 बाहेर पडतो. काय बाहेर पडतो तुमचा? CO2. हिट करतात, त्याची रिएक्शन करतात H2SO4 सोबत. कोणासोबत करतात? आणि मग त्याच्यातून CO2 बाहेर येतो आणि तो त्या ठिकाणी CO2 जो आहे तो आग विझवण्याचं काम करतो. समजते? आले. O2 चा कॉन्टॅक्ट जो आहे बाहेरचा तो तुटल्यामुळे आग जी आहे ती विझते. कळलंय का? आयुष्यात आग लागली तर काय वापरायचं? फायर एक्सटिंग्विशर. फायर ब्रिगेडला फोन लावायचा. तारक मेहता का? नेक्स्ट पहा, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम. ओके, ऑलरेडी पाहिले तरी सुद्धा सोडियम sodium is found primarily on the cells and also in a blood plasma. ओके, ब्लड प्लाझ्मा मध्ये सुद्धा आपल्याला सोडियमचा प्रेझेन्स, सोडियम आयन जे आहे Na+ त्यांचा प्रेझेन्स असलेला दिसून येतो. ओके, Na+ आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, कंडक्शनचं काम ते करत असतात. ओके, नेक्स्ट पहा, पोटॅशियम आयन आर द मोस्ट अबंडंट विदिन द सेल फ्लुइड्स. ओके, दॅट ऍक्टिव्ह मेनी एन्झाइम्स. वेगवेगळ्या एन्झाइम्सला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोणाचं आहे? तुमच्या पोटॅशियमचं आहे. कोणाचं आहे? पोटॅशियमचं आहे. अँड पार्टिसिपेट इन ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस ATP. ATP कशाला लागतात? सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे आपलं? ATP. ATPच्या जनरेशन मध्ये सुद्धा पोटॅशियमचा रोल त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. ओके, अँड ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ नर्व्स. ओके, कंडक्शनचं काम ते करत असतात. ओके, नर्व्ह सिग्नल माहितीये? नर्व्ह सिग्नल काय? संवेदना. ओके, ना सर, नर्व्ह सिग्नल बरं होतं संवेदनापेक्षा. ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की, चालतंय. नेक्स्ट पुढे पहा, कोण आहे आपल्याकडे? ओ, प्रश्न जमेल का? द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल इन वॉशिंग सोडा अँड सोडा ऍश रिस्पेक्टिव्हली आर. वॉशिंग सोडा मध्ये किती असतात आणि याच्यामध्ये 0. ज्यावेळेस सगळं पाणी निघून जातं त्यावेळेस काय होतं? तुमचा सोडा ऍश काय तयार होतो? तुमचं जो मोनोहायड्रेट तयार होतो त्याला, सॉरी मोनोहायड्रेट नाही, कम्प्लीट अनहायड्रस जो अनहायड्रस वॉशिंग सोडा त्यालाच काय म्हणतो आपण? सोडा ऍश. चुकले ना? 2023 JEE मेन्सचा प्रश्न. केवढं सोपं आहे? 10 आणि कुठे आहे बरं? ऑप्शन नंबर डी इज युअर आन्सर. काय करायची गरज आहे का? म्हणून मगाशी म्हटलं फॉर्म्युला लिहून घ्या. बोला, आहे का प्रश्न? कुठे विचारलाय? खोटं बोललो का मी? नाही बोललो. कोण वापरतो आपण? बेकिंग सोडा. कोण वापरतो आपण? आता सर आमच्या लक्षात आहे, केवढं सोपं आहे ना? 4-5 चॅप्टर केल्यावरती मग नाही आठवणार नक्की बेकिंग सोडा होता, वॉशिंग सोडा का सोडा ऍश. कळतंय? ओके, कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा कोण वापरतो आपण? बेकिंग सोडालाच काय म्हणतो आपण? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम फॉर्म्युला काय? बेकिंग सोडा NaH. H म्हणजे H वरनं काय म्हणतो आपण? हाय. H वरनं हाय आलं की काय लिहायचा? बाय लिहायचं. दॅट इज सोडियम बायकार्बोनेट. याचं नाव काय? सोडियम बायकार्बोनेट. हाय आला की काय लिहायचं? बायकार्बोनेट. आणि नाही आला तर कार्बोनेट फक्त. कळतंय का? नक्की का? नाही कळते? सांगू नका कोणाला. कळतंय का? नक्की? ताई झोपू नका. नक्की का तुम्ही? नेक्स्ट पुढे पहा, सोडा ऍश फॉर्म्युला बोला. Na2 डॉट कायला डॉट? याच्या आधीचा प्रश्न नाही सोडवला, 0 लिहिलं ना, मग वाय डॉट? H2O नाही त्याच्यामध्ये. वॉशिंग सोडा बोला.
Na2CO3 डॉट डॉट कॉस्टिक सोडा Na काय डाऊट. आणि फायर एक्सटिंग्विशर म्हणून कोण वापरतो आपण? बेकिंग सोडा. कोण वापरतो आपण? काय डाऊट. घरी गेल्यावर आग लावायची नाही, चेक करायला. पहा, अमंग बेकिंग सोडा, कॉस्टिक सोडा अँड वॉशिंग सोडा कार्बोनेट आयन इज प्रेझेंट इन. कोणामध्ये कार्बोनेट आयन प्रेझेंट असतो? बेकिंग सोडाचा फॉर्म्युला बोला. NaH, इथे बोला Na, आणि वॉशिंग सोडा बोला. इथे काय? Na2 10H2. बोला कोणामध्ये आहे बरं? ऑप्शन नंबर वॉशिंग सोडा अँड. नेक्स्ट पुढे ग्रुप 2 एलिमेंट्स. ग्रुप 1 आपल्या इथे संपलेला आहे. आता कोणाचं पाहिजे आपल्याला? ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर जो पिरियोडिक टेबल आहे त्याच्यातला जो एस ब्लॉक आहे, पिरियोडिक टेबल मधला जो आपला एस ब्लॉक आहे, किती वाजेपर्यंत आहे आपल्याकडे? 7. आपला टाइम झालाय, अर्धा तास आहे आपण. अरे वा, आज स्पीडने चाललोय आपण. ठीक आहे. तर आपला जो ग्रुप 2 आहे तो कुठे पडतो आपला? एस ब्लॉक मध्ये. कुठे येतो आपला ग्रुप 2? एस ब्लॉक मध्ये जो आहे तो सेकंड ग्रुप आपला येत असतो. एलिमेंट जर पाहिले आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत बोला? बेरिलियम, मॅग्नेशियम, स्क्रॉन्टियम. बोला. बरोबर का? अहो बरोबर आहे का? कसं लक्षात ठेवायचं? बेटी, मांगे, कार, स्कूटर, बाप, राज. आता याच्याशी आपल्याला काही जास्त घेणं देणं नाही का? कसा आहे तो? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. आपल्याला स्टडी यांचाच करायचा, त्याला आपण इथे. आता इथे जे आहेत या सगळ्यांना एकत्रित काय म्हणतो आपण? ग्रुप 2 एलिमेंट. काय म्हणतो एकत्रित सगळ्यांना? यांना काय म्हणतो? या सगळ्यांना आपण काय म्हणलं जातं? सगळ्यांना ग्रुप 2 एलिमेंट. ओके. आणि यांनाच दुसरं नाव काय आहे? अल्कलाइन, 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 अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल्स एक्सेप्ट बेरिलियम. एक्सेप्ट का बरं? एक्सेप्ट बेरिलियम का बरं? काय वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतो? काय वेगळ्या प्रॉपर्टीज काय दाखवतो बाकीच्या? त्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये घेत नाही. का बरं? कारण बाकीचे आहेत, बाकीचे एलिमेंट आहेत, या सगळ्यांचे जे अल्कली आहेत, सॉरी या सगळ्यांचे जे ऑक्साइड्स आहेत, या सगळ्यांचे जे ऑक्साइड्स आहेत किंवा हायड्रॉक्साइड आहेत, हे सगळे कसे आहेत? अल्कलाइन इन नेचर. कसे आहेत? अल्कलाइन आहेत. म्हणजे कसे? बेसिक नेचर दाखवतात. कसे दाखवतात? बेरिलियम जो आहे, बेरिलियमचे जे ऑक्साइड्स आहेत, बेरिलियमचे जे फक्त बेरिलियमचे जे ऑक्साइड्स आहेत ते त्या ठिकाणी बेसिक नेचर न दाखवता अँफोथेरिक नेचर दाखवतात. कोणतं दाखवतात? अँफोथेरिक. म्हणजे ते बेस सोबत पण रिॲक्ट करतात आणि ऍसिड सोबत. अँफोथेरिक नेचर दाखवत असल्यामुळे आपण त्याला अल्कलाइन अर्थ मेटल म्हणत नाही. बाकी सगळे कसे दाखवतात? बेसिक नेचर, किंवा त्यालाच आपण अल्कलाइन नेचर म्हणतो. बेरिलियमचे ऑक्साइड मात्र अल्कलाइन नेचर दाखवत नाही. ते कसं दाखवतात? अँफोथेरिक नेचर आपल्याला ते दाखवताना दिसतात. त्याच्यामुळे एक्सेप्ट बेरिलियम बाकी सगळ्यांना काय म्हणतो आपण? अर्थ मेटल. ओके. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की नक्की का? 100% का लिहून देऊ? लिहून देतो ना. पहा, ऑक्साइड्स ऑफ बेरिलियम, ऑक्साइड ऑफ बेरिलियम shows amphitheric nature, whereas oxides of other metals in group shows बोला अल्कलाइन नेचर. therefore बोला त्यामुळे काय होतं आपलं? therefore बेरिलियम is not considered
is not considered as alkaline अर्थ मेटल. अल्कलाइन अर्थ मेटल आपण त्याला कन्सिडर करत. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? ओके, रिझनला अंडरलाईन करा. काय दाखवतात त्या ठिकाणी? एम्फोथेरिक नेचर त्या ठिकाणी आपल्याला दाखवताना तो आपल्याला दाखवत असतो. ठीक आहे, कसं दाखवतो तो? एम्फोथेरिक नेचर. बाकीचे मात्र कसे दाखवतात त्या ठिकाणी? अल्कलाइन नेचर. कसे दाखवतात? पुढे बघ ना बाळा, खाली घे हात. खाली बघायचं का त्याच्यात? पुढे बघायचं, हात खाली घे, असं नको. काय डाऊट याच्यामध्ये? नक्की समजलंय का? ठीक आहे, नेक्स्ट आता जाऊयात आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे. काय पाहिजे आपल्याला? बोला, ग्रुप 2 आहेत. कॉन्फिगरेशन काय असेल? NS नोबल गॅस, NS. नक्की का? नक्की 100%. सगळ्यांचे एस ऑर्बिटल काय असेल तुमचं? कंप्लीट असेल. ओके, जसं की बोला, बेटी मांगे कार स्कूटर बाप. हो हो, घरी गेल्यावर. बोला, बेरिलियम, हेलियम 2s. नक्की ना? 100%. पुढे बोला, निऑन. खाली बोला, आर्गॉन. पुढे बोला, झेनॉन. काय डाऊट? काय डाऊट? कॉन्फिगरेशन कळले? जनरल कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळलंय का? नक्की. आता ट्रेंड पाहिजे आपल्याला ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय मध्ये. जे तिकडे पाहिले सगळं आपल्याला इकडे परत पाहिजे. ऑक्झो ऍसिड्स वगैरे, इम्पॉर्टंट कंपाऊंड्स वगैरे वगैरे सगळं सगळं. ओके, बोला, ॲटॉमिक आयोनिक रेडियस. आता टॉप टू बॉटम जाताना ॲटॉमिक रेडियस काय होते? ॲटॉमिक रेडियस काय होते? जर ॲटॉमिक रेडियस वाढते तर आयोनिक रेडियस पण काय होणार तुमची? वाढणार आहे. ठीक आहे, टॉप टू बॉटम पहा काय होतं तुमचं. टॉप टू बॉटम झेड इफेक्ट decreases, shielding effect as a result atomic size increases. आणि atomic size वाढल्यामुळं and बोला, atomic radius काय होते? atomic असेल किंवा आयोनिक असेल, आयोनिक रेडाय बोला काय होते तुमची? increases. काय होते तुमची? इन्क्रीजेस. बोला, मग सगळ्यात कमी रेडियस कोणाची असणार? त्याच्यानंतर बोला, काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? ऑर्डर कळली का? अशीच का आली? नक्की कळलंय का? ऑर्डर अशीच का आली? 100%. ऑर्डर कळली आहे? सगळ्यात जास्त साईज कोणाची असेल तुमच्या? काय डाऊट? अहो काय डाऊट? ॲटॉमिक आयोनिक रेडाय कळलंय का? नक्की. नेक्स्ट काय असेल? आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? हा, आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? टेंडेन्सी विंडेन्सी काय नाही. हा, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह कोणताही इलेक्ट्रॉन काढायचं का? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे व्हॅलेन्स शेल मधला, त्याला बाहेर काढण्यासाठी लागलेली, म्हणजेच काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? समजा सेकंड लास्ट इलेक्ट्रॉन काढायचं, त्याला काय म्हणणार आपण? आयई. जसं जसं आत जाऊ तसं तसं काय होणार? ही काय होणार? तसं तसं ही कमी होणार. काय होणार? का वाढणार? वाढणार. कशी होणार ती? वाढत जाणार. काय होणार तुमची? वाढत जाणार आहे. नक्की का? 100%. नक्की का? आता पहा, जी आयोनायझेशन एनर्जी आहे ती कशी आहे तुमच्या साईजला? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशी आहे साईजला? अहो कशी आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कशी आहे? म्हणजे जशी जशी साईज वाढेल
आयनायझेशन एन्थॅल्पी तशी जशी आयनायझेशन एन्थॅल्पी तशी तशी काय होणार आयनायझेशन एन्थॅल्पी तशी तशी बोला बरं सगळ्यात जास्त आयनायझेशन एन्थॅल्पी कोणाची असेल बेरिलियम नंतर 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 बरोबर काय डाऊट आणि ग्रुप 1 ग्रुप 2 चं जर कंपॅरिझन केलं कोणाचं केलं आपण समजा ग्रुप 1 आणि तर बोला बरं कोणाचे जास्त असेल अहो ग्रुप 1 आणि ग्रुप 2 ग्रुप 1 आणि आपल्याकडे ग्रुप 2 कोणाची आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त असेल ग्रुप 1 ची जास्त का ग्रुप 2 ची जास्त ग्रुप 1 ची का बरं ग्रुप 1 ची जास्त का लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होते जर साईज कमी झाली तर एनर्जी शेवटच्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला एनर्जी जास्त म्हणजे ग्रुप 2 ची काय असेल ग्रुप 2 ची काय असेल ऍज कम्पेअर टू काय डाऊट ह्याच्यामध्ये असंच का आले कळलंय का नक्की का 100% चालते सेम इकडे जर गेलो आपण कोणामध्ये रेडियस मध्ये कोणाची जास्त असेल ग्रुप 1 का ग्रुप 2 ग्रुप नंबर 2 आता पहा कोणाची रेडियस जास्त असेल रेडियस जास्त कोणाची असेल ग्रुप 1 ची रेडियस जास्त असेल ऍज कम्पेअर टू साईज कमी होते ना बघा लेफ्ट टू राईट रेडियस कोणाची कमी ग्रुप 2 ची रेडियस कमी कोणापेक्षा ग्रुप 1 पेक्षा कोणापेक्षा काय डाऊट नक्की असंच का आले कळलंय का मला नाही कळायचं ठीक काय डाऊट ह्याच्यामध्ये नक्की लिहून घ्यायचंय का अहो तू लिहून घ्या ग्रुप 1 ग्रुप 2 लागणार अहो लागणार आहे घ्या लिहून घ्या पटकन ती काय रिझन द्यायचंय का नाही ना कळलंय रिझन का बरं ग्रुप 1 ची कमी आहे ग्रुप 2 पेक्षा साईज काय होते डिक्रीज होते तशा घ्या काय डाऊट नक्की का आता ही कशाची ऑर्डर झाली बरं कोणती आयोनायझेशन एन्थॅल्पी IE1 कोणती झाली ही IE2 च्या बाबत जर विचार केला सांगा बरं IE2 चा जर विचार केला तर ग्रुप 1 ची जास्त का ग्रुप 2 ची जास्त आता पहा बरं का समजा समजा ग्रुप 1 चं कॉन्फिगरेशन काय आणि ग्रुप 2 चं काय पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढणं कुठे अवघड आहे इथे अवघड आहे का बरं कंप्लीट आहे ओके आता काय होईल याच्यामध्ये इथे जी लागली त्याला काय म्हणणार आपण इथे जी एनर्जी लागणार याला काय म्हणणार आता इथे काय येईल तुमचं नोबल गॅस कॉन्फिगरेशन येईल कोणाचं येईल कोणाच्या केसमध्ये हे ग्रुप 1 एकच मिनिट थांबा कोणाची पाहतो ही ग्रुप 1 आणि ही कोणाची पाहतोय आपण ग्रुप नंबर परत आर्यन म्हणून समजलं नाही रडेल परत ती ग्रुप 2 ठीक आहे आता बोला कोणामध्ये इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे ग्रुप 2 मध्ये काढणं सोपं आहे म्हणजे इथं IE2 काय असेल कमी कमी असेल ना कमी एनर्जी लावायला लागेल हा इझिली इलेक्ट्रॉन देणार का बरं काय नोबेल स्टेबल आहे जर इलेक्ट्रॉन दिला तर कुठे जाईल तो अनस्टॅबिलिटीकडे स्टॅबिलिटीकडे जर तो जात असेल तर इलेक्ट्रॉन देईल का इझिली म्हणजे आपल्याला एनर्जी जास्त लावावी लागेल म्हणजे IE2 च्या बाबत जर आपण विचार केला कशाच्या बाबत विचार केला समजा आपण IE2 च्या बाबत जर विचार केला तर पहा IE1 ऑफ ग्रुप 1 IE1 ऑफ ग्रुप 1 बोला इज लेस दॅन ऑफ ग्रुप 2 but IE2 group 1 of group 1 is greater than
IE2 ऑफ ग्रुप 2. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? असंच का आलंय? समजलंय का? 100%? 100%? चालतंय. काय डाऊट? नक्की का? नक्की का? ठीक. पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे आता? काय असतं हायड्रेशन एन्थॅल्पी? बोला. हायड्रेशन एन्थॅल्पी बोला. हायड्रेशन एन्थॅल्पी साईजला कशी आहे बरं? कशी आहे? साईज जेवढी कमी तेवढी हायड्रेशन एनर्जी, तेवढी हायड्रेशन एनर्जी. काय डाऊट ह्याच्यामध्ये? मग सांगा बरं, कोणाची जास्त असेल? ग्रुप 1 ची जास्त असेल का ग्रुप 2 ची? हा, ग्रुप 1 का ग्रुप 2? अजून एक लाईन दिली होती, हायड्रेशन एनर्जी लिहून दिलं त्यावेळेस, पा बरं. नाही, अजून काहीतरी होतं नाही, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. चेक कर बाळ. चार्ज असं काय होतं का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज दिलंय, नीट पा. नाही दिलेलं? मग लिहून घ्या चला तिथे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. आता पहा, सगळ्यांवरती चार्ज किती येईल? +2. सगळ्यांवरती चार्ज किती येणार? शेवटचे 2 इलेक्ट्रॉन तुमचे लूज झाले तर किती येणार? +2. सगळ्यांचे चार्ज +2 +2 +2 +2. बेटी मांगे कार स्कूटर बाप. सगळ्यांचा चार्ज किती? मग चार्ज वर कंपॅरिझन जमेल का? मग कशावरती करूयात आपण? टॉप टू बॉटम साईज काय होते? जर साईज वाढते याचा हायड्रेशन एनर्जी काय होणार? टॉप टू बॉटम साईज काय होते? वाढते. टॉप टू बॉटम साईज काय होते? याचा अर्थ हायड्रेशन एनर्जी काय होणार? हायड्रेशन एनर्जी काय होणार? काय होणार हायड्रेशन एनर्जी? पहा, त्यामुळे बोला हायड्रेशन एनर्जी ऑफ ग्रुप 2 जर पाहिला आपण तर बोला सगळ्यात कमी कोणाची? बेरिलियम पेक्षा कमी, सॉरी बेरिलियम पेक्षा जास्त. साईज सगळ्यात छोटी कोणाची? बेरिलियमची. म्हणजे त्याची हायड्रेशन एनर्जी सर्वात जास्त. बेरिलियम, बेटी मांगे कार स्कूटर. काय डाऊट? अशीच का आली? कळलंय का? नक्की का? अहो कळलंय का? ऑर्डर लक्षात आली आहे? काय डाऊट? आता कंपॅरिझन करूयात आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये. बोला ग्रुप 1 ग्रुप 2 मध्ये जर गेलो आपण, बोला कोणाची जास्त? आता पहा, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हायड्रेशन एनर्जी कोणाची जास्त असेल? तुमच्या ग्रुप 2 ची जास्त असेल का? ग्रुप 1 वरती चार्ज किती असतो आणि इकडे किती असतो? चार्ज जेवढा जास्त तेवढी हायड्रेशन एनर्जी जास्त. काय डाऊट? जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढी हायड्रेशन एनर्जी तुमची जास्त. तेवढी हायड्रेशन एनर्जी तुमची. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? समजलंय? 100%? चालतंय, जायचंय पुढे. ठीक आहे, काय विशेष असं वेगळं काही सांगत नाही. ऑलरेडी हे सगळं झालेलं आहे. आता पहा खाली नेक्स्ट काय दिलं त्यांनी? काहीतरी दिले हायड्रेशन एनर्जी मध्ये. पहा, द कंपाऊंड्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल आर मोर एक्सटेन्सिव्हली हायड्रेटेड. जास्त काय असतात हे? दॅन अल्कली मेटल. अल्कली मेटल पेक्षा काय असतं? त्यांचा हायड्रेशनचा रेट जास्त असतो. एक्झाम्पल, MgCl2 and CaCl2 एक्झिस्ट ऍट MgCl2.6H2. काय अर्थ आहे पहा, जे तुमचे मॅग्नेशियम क्लोराईड आहे तो कसा एक्झिस्ट करतो? MgCl2.6H2. आणि तुमचा जो CaCl2 आहे तो CaCl2.6H2. म्हणजे त्यांच्यामध्ये पाण्याचा प्रेझेन्स आपल्याला दिसतो. पण आपले जे अल्कली मेटल्स आहेत, जे आपले म्हणजे NaCl झालं, कोण झाला, किंवा KCl झालं, यांच्यामध्ये आपल्याला वॉटर दिसत नाही. दॅट इज दे आर नॉट हायड्रेटेड. हायड्रेशन म्हणून हायड्रेटेड मेटल कंपाऊंड म्हणून ते एक्झिस्ट करत. हे मात्र हायड्रेटेड असलेले आपल्याला दिसून येतात. कळतंय? यांची हायड्रेशनची कॅपॅसिटी कशी आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? ग्रुप
कोणापेक्षा? ग्रुप 1 पेक्षा. ग्रुप 1 पेक्षा. नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज दिल्यात पहा. बेसिक्स आहेत, वाचून घेऊयात फक्त, होऊन जाईल पहा. दे आर सिल्वरी व्हाईट. कसे असतात? लस्टरस अँड रिलेटिव्हली सॉफ्ट बट हार्डर दॅन अल्कली मेटल. म्हणजे सॉफ्ट असतात पण अल्कलीच्या कम्पेअर टू कसे आहेत? अल्कलीच्या कम्पेअर टू कसे आहेत? हार्ड. तसे कसे आहेत जनरली बाकी अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये जर कंपॅरिझन केलं तर कसे आहेत ते? सॉफ्ट आहेत. पण अल्कलीपेक्षा हार्ड आहेत. कळतंय? ओके. डेन्सिटीची ऑर्डर आपल्याला दिलेली आहे. कशाची ऑर्डर दिली आहे? बोला, डेन्सिटी कोणाची जास्त येते? सर्वात कमी डेन्सिटी कोणाची आहे तुमच्या? नंतर 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 स्कॉन्टियम. नंतर ट्रेंड काय पाहिजे होता तुमचा? तुमचा जो बेरिलियम आहे तो तुमचा इथे आणि मॅग्नेशियम तुमचा इथे पाहिजे होता. बरोबर. तिकडे ग्रुप 1 मध्ये पण आपण पाहिलं होतं. ग्रुप 1 मध्ये काय झालं होतं पहा. लिथियम, नंतर पोटॅशियम आणि नंतर सोडियम. तसा पाहिजे कोण होता? लिथियम, सोडियम. परंतु इथं काय होतं? एक्सेप्शनली साईज छोटी येते पोटॅशियमची. इन द सेम वे इथं पण काय होते तुमचे जो बेरिलियम आहे त्याची डेन्सिटी आपल्याला जास्त दिसते मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पेक्षा. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पेक्षा. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? पुढे या. दीज एलिमेंट्स डज नॉट शोज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? ज्या वेळेला आपण ह्या मेटलच्या सरफेस वरती लाईट पास करणार आहोत त्यावेळेला हे इलेक्ट्रॉन इजेक्ट करत का बरं? स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. कॉन्फिगरेशन कसं आहे? एलिमेंट तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो एक्साइटेड स्टेट मध्ये इथे जात. हे वाक्य नीट ऐकायचं. एक्साइटेड स्टेट मध्ये जात. समजले? नक्की. आता पुढे पहा. ओके. बिकॉज ऑफ देअर थांबा आयोनायझेशन. इथे आय झालाय, सॉरी. बिकॉज ऑफ देअर लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय यांची? कमी आहे. दे आर स्ट्रॉंगली म्हणजे इझिली आपण त्यांच्यातून इलेक्ट्रॉन काढू कमी एनर्जी लावून. दॅट इज लो आयोनायझेशन. बोला ना. एन्थॅल्पी. नो आयोनायझेशन एन्थॅल्पी. बोला. लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. दे आर स्ट्रॉंगली कसे आहेत ते? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत इन नेचर विच इन्क्रीजेस डाऊन द. जशी जशी साईज वाढते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होतं तुमचं? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होतं तुमचं? वाढत जातं. काय होतं तुमचं? वाढत जातं. नेक्स्ट काय तुमची? फ्लेम टेस्ट. फ्लेम टेस्ट पाहिली का आपण मागे? फ्लेमला कसं रिस्पॉन्ड करतात? फ्लेमला ते कसं रिस्पॉन्ड आपण पाहिलं होतं. प्रत्येक वेगवेगळा एलिमेंट वेगवेगळा कलर देतो. वेगवेगळा एलिमेंट काय करतो? वेगवेगळा कलर देतो. तसं तिथे जर पाहिलं आपला जो कॅल्शियम आहे तो कोणत्या कलर मध्ये दिसतो आपल्याला? रेड कलर इम्पार्ट होतो त्याची फ्लेम वरती. स्क्रॉन्टियम क्रिम्सन. ओके. क्रिम्सन रेड कलर मिळतो. आणि जो बॅरियम आहे तो कसा असतो आपला? ऍपल ग्रीन कलर त्याचा आपल्याला दिसून येतो. सर ऍपल ग्रीन असतं का? तर असतं. ठीक आहे. ओके. ऍपल ग्रीन कलर त्या ठिकाणी दिसून येतो. सर बेरिलियम आणि मॅग्नेशियम हे मात्र तुमचं ऑक्सिडायझिंग फ्लेमला कोणताही कलर देत नाही. आता कलर का नाही देत? आता यांची साईज छोटी आहे. साईज काय बेरिलियम मॅग्नेशियमची कंपॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा कशी आहे? लहान. छोटी साईज असल्यामुळे काय होतं? इलेक्ट्रॉन जो आहे ना तुमचा, इलेक्ट्रॉन जो आहे तुमचा तो न्यूक्लियस कडे टाइटली होल्ड असतो. न्यूक्लियस कसा असतो तो? इझिली इलेक्ट्रॉन सोडत. आणि कलर कधी येतो? इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एक्साइटेड स्टेट मधून परत ग्राउंड स्टेटला जम्प करेल. कलर कधी इम्पार्ट होतो? ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल आणि तिथून परत तो ग्राउंड स्टेटला जम्प करेल त्यावेळेला कलर एमिट होतो. पण इथे इलेक्ट्रॉन टाइटली बाउंड असल्यामुळे इलेक्ट्रॉन तुमचा एक्साइटेड स्टेट मध्ये जातच नाही. जर एक्साइटेड स्टेट मध्ये जातच नाही तर रिटर्न यायचा प्रश्नच नाही. आणि जर रिटर्न येत नाही तर कलर येणार. काय डाऊट? नक्की पहा. दॅट as electron in beryllium and magnesium are strongly bound to get excited by the flame, these element does not impart any color to the
ओके, कारण इलेक्ट्रॉन तुमचा एक्साइटच होत नाही तर परत यायचा विशेष आणि परत येत नाही याचा अर्थ त्याला कलर कोण देत नाही, फक्त बेरिलियम आणि याला नीट लक्षात ठेवायचंय. कोण देत नाही बरं कलर? बेरिलियम आणि मॅग्नेशियमला मात्र तुमचा रंग नाही. बेरिलियम आणि मॅग्नेशियमला रंग नाही. कसे आहेत ते? बेरंग आहे. कसं आहे त्यांचं आयुष्य? कलरलेस. कसं आहे त्यांचं आयुष्य? ठीक, चालतं. काय डाऊट इथपर्यंत? फिजिकल प्रॉपर्टीज आपल्या झालेल्या आहेत. इथपर्यंत काय डाऊट आहे का? परत काही सांगायचंय? नक्की का? 100% नक्की झाले? चालतंय. मग आजचं आपलं लेक्चर आपण इथे थांबूयात. ठीक आहे. आजचं आपलं किती लेक्चर होतं? 4. उद्या या चॅप्टरचं आपलं शेवटचं लेक्चर असेल. उद्या ग्रुप 2 च्या केमिकल प्रॉपर्टीज आणि युजफुल कंपाऊंड्स किंवा इम्पॉर्टंट कंपाऊंड जे ग्रुप 2 पासून तयार होतात, हे 2 पॉइंट्स आपल्याला पाहिजेत. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि युजफुल कंपाऊंड. उद्या येत आणि ग्रुप 1 च्या केमिकल प्रॉपर्टीज सगळ्या वाचून द्यायच्या. रिएक्शन टुवर्ड्स एअर, रिएक्शन टुवर्ड्स वॉटर, रिएक्शन टुवर्ड्स हॅलोजन, रिएक्शन टुवर्ड्स बोला ऑक्झो ऍसिड्स, ओके, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स वगैरे वगैरे जे काय तयार होतात त्यांच्यामध्ये ते सर्व व्यवस्थित वाचून यायचे. थर्मल स्टॅबिलिटी पाहून यायची नीट. ओके, सगळ्या ऑर्डर्स व्यवस्थित वाचून यायचं. त्या सगळ्याला आपल्याला इथे उपयोग होणार आहे. त्या वाचून आल्या उद्याचं लेक्चर आपलं पटकन होईल. ठीक आहे. आणि नसल पाहिलं व्हिडिओच्या शेवटी इथे तुम्हाला एक व्हिडिओ रेकमेंडेशन दिसेल. त्या रेकमेंडेशन मध्ये कालचं लेक्चर आहे, तिथे तुम्ही चेक करू. प्लेलिस्ट आहे, डायरेक्ट लेक्चरपेक्षा प्लेलिस्ट टाकतो डायरेक्ट एस ब्लॉकची. त्या पहिले 2, दुसरा आणि तिसरं जे लेक्चर ते पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला उद्याचं लेक्चर जे आहे पुढचं आपलं म्हणजे लेक्चर नंबर 5 एस ब्लॉकचं ते कळण्यामध्ये मदत होईल. व्हिडिओ कोणता पाहायचा आहे? सेकंड आणि थर्ड व्हिडिओ पाहायचा आहे. इथे तुम्हाला लिंक आलेली दिसेल सेकंडची आणि थर्डची. ठीक आहे, चालते. बाकीचं उरलेलं आपण उद्या पाहूया. काय डाऊट? ठीक.